हाय, मी वर्षा फूड्स अँड आर्ट गॅलरीमध्ये आपलं स्वागत आहे. तर आज आपण बघणार आहोत वर्षभर टिकणारी अशी लाल मिरची पावडर. तर त्यासाठी मी इथे जिरे, धने आणि मीठ घेतलेलं आहे आणि इथे लाल मिरच्या घेतलेल्या आहेत. इथे जवळपास मी अर्धा किलो मिरची घेतलेली आहे. छान असे देठ काढून त्याला ऊन देऊन स्वच्छ करून घेतलेली आहेत. आणि चला तर मग आपण वेळ वाया न घालवता रेसिपीकडे वळूयात. तर अशा प्रकारे मिक्सरच्या भांड्यामध्ये मावेल तेवढ्या मिरच्या टाकून त्यामध्ये जिरं, धन आणि मीठ घालून छान असं जास्त जाड पण नाही आणि जास्त बारीक पण नाही, मध्यम याच्यामध्ये काढून घ्यायचं कन्सिस्टन्सीमध्ये. अशा प्रकारे जर तुम्ही चटणी कराल ना तर तुमच्या भाजीला खूप छान अशी चव देऊन जाते ही चटणी. हे बघा, अशा पद्धतीमध्ये जास्त जाड पण नाही आणि जास्त बारीक सुद्धा नाही. आता हे आपण एका भांड्यामध्ये काढून घेऊयात. अशाच पद्धतीने आपण बाकीचे सुद्धा काढून घेणार आहे मी. आणि त्यानंतर मी इथे स्पेशल म्हणजे अंबारी स्पेशल बेडगी मिरची पावडर वापरणार आहे. हे वापरल्याने जो आपण भाजी करतो किंवा कुठलाही पदार्थ करतो छान असे तरी येते त्याला. तुम्ही इथे मिरची पावडर वापरण्याऐवजी बेडगी मिरचीसुद्धा वापरू शकता, पण मी इथे डायरेक्ट मिरची पावडरचा उपयोग केलेला आहे. या पद्धतीने मिरची पावडर तुम्ही नक्की बनवून बघा. खूप छान अशी प्रत्येक भाज्याला टेस्ट देऊन, सुकी भाजी असो, पातळ भाजी असो, कुठल्याही भाजीला छान अशी टेस्ट देऊन जातं. आणि परत मी एकदा याला पल्स मोडवर बारीक करून घेणार आहे. बघा, अशा पद्धतीने बारीक करून घेतलेली आणि बाकीची सुद्धा बारीक करून घेणार आहे. हे बघा, या पद्धतीने झालेली आहे आपली तयार लाल मिरची पावडर. वर्षभर टिकते. थँक यू फॉर वॉचिंग. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर